सुरुवात करूया मुंबईच्या बातमीपासून। मुंबई महापालिकेचं विभाजन करण्याचा प्रस्ताव काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी मांडला आणि त्यावर जोरदार चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। काँग्रेस आमदार भाई जगतापांच्या या प्रस्तावाला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता विरोध केलेला आहे। त्याचबरोबर महापौर श्रद्धा जाधव, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा याला विरोध केला। ही मागणी कदाचित राजकीय असू शकेल, कारण मला असं वाटतं की जे आमदार मुंबई महापालिकेतून निवडून गेलेले आहेत त्यांनीच मुंबई महापालिकेत असं विभाजन करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे। त्यांना वातावरण निर्मिती करायची असेल पण तसं काही होणार नाही। गेले कित्येक वर्ष शिवसेना भाजपची जी महापालिकेत सत्ता आहे ही खरं तर त्यामागची पोटदुखी आहे असं मला वाटतं। अर्थातच काय झालंय, महापालिकेच्या या 20,000 कोटीच्या बजेटवरती नक्कीच त्यांचा डोळा आहे। आपल्याला पहिले गेल्या काही वर्षांमध्ये महापालिकेचं खच्चीकरण करण्याचं काम अगदी पद्धतशीरपणे या मंडळींनी केलेलं आहे। मग ते MMRDA असेल, इतर कामांतून असेल। त्यामुळे आता दुसरं काही सापडत नाहीये तर काय करायचं। नवीन विचार हा आला की महापालिकेचं जर विभाजन केलं, मुंबई महापालिकेचे 2 तुकडे केले तर किमान काहीतरी भाग आपल्या हातात येईल का, अशी एक त्यांना शंका त्यांच्या मनात असेल किंवा असा एक विचार त्यांच्या मनात असेल, गैरसमज असेल। पण मला वाटतं असं काही होणार नाही। मुंबईची जनता सुज्ञ आहे, मुंबईतले लोकप्रतिनिधी सुज्ञ आहेत। त्यामुळे केवळ मी किंवा माझ्या पक्षाच्याच वतीने नव्हे तर कुठल्याही पक्षाच्या नगरसेवकांना किंवा इतर लोकप्रतिनिधींना सुद्धा मुंबई महापालिकेचं विभाजन हे आवडणारं आणि पटणारं नाही। सांभाळणं कठीण होत आहे, म्हणून अशा प्रकारची मागणी आजच आली अशाचा भाग नाही। सबर्बनसाठी वेगळ्या महानगरपालिका असावी आणि मुख्य मुंबईसाठी जे आहे वेगळी महापालिका असावी असं चर्चा पूर्वी सुद्धा झालेली आहे। अर्थात त्या चर्चेला कोणी पाठिंबा दिलेला नाही आणि मला असं वाटत नाही की ह्या सुद्धा वेळेला कोणी त्याला पाठिंबा देत असं मला वाटत नाही। माझं तर म्हणणं असं आहे की राज्य जर आहे, जर एक 10.5 कोटी लोकांचं राज्य हे एका प्रशासनाच्या माध्यमातून चांगलं चालू शकतं तर 1-1.5 कोटीची महानगरपालिका पण चालवायला काही हरकत नाही आणि जगामध्ये अशा महापालिका आहेत। नाही, जर विकेंद्रीकरण झाला तर चांगलाच असेल का, त्याचे कारण आहे। आज दैतरचा वॉर्ड ऑफिसर, असिस्टंट कमिशनर, बोरीवली, कांदिवली, malaad, अंधेरी इकडचे असिस्टंट कमिशनर सकाळी 10 वाजता मिटिंगासाठी जर गेले हेड ऑफिसला तर मुंबई परत त्या वार्डात यायला त्याला संध्याकाळ होतो। दिवसभर नगरसेवक आणि लोक त्याला शोधत राहतात। विकेंद्रीकरण नाही केला परंतु सबबला त्यांच्या एक असा हेड ऑफिस व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त हे सर्व 3 दिवस सबबला बसायला पाहिजे। राजकीय नेत्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण पाहिलं। 2 महापालिकांच्या मागणीवर राजकीय पक्षात आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पण या मागणीवर मुंबईकरांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण पाहूया। विदर्भ वेगळा करायचा आहे, नंतर आता मुंबई महानगरपालिका त्यांना तोडायची आहे, ती आम्ही तोडू देणार नाही। कारण त्यांना सत्ता काबीज करायची आहे मुंबई महानगरपालिकेची। 5 बोटं जर एकत्र असली तर आपण त्याची मूठ बनते। आज तुम्ही 5 बोटं तोडायला निघालात, ती म्हणजे उदाहरणार्थ 3 विभाग करून तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळं पाडण्याचा प्रयत्न करताय। इकडे पूर्वेकडे लक्ष टाकलं तर पश्चिमेकडे वाढ होते, पश्चिमेकडे लक्ष टाकलं तर पूर्वेकडे होते। त्यामुळे करायला हरकत नाही, कारण डेव्हलपमेंट दोन्हीकडे वाढ होत चाललेली आहे दोन्ही एरियाची। आतापर्यंत जी एकवटलेली आहे ती अशीच राहायला पाहिजे आणि ती जर वेगळी झाली तर आम्ही महाराष्ट्रीय माणसाची, मराठी माणसाची मनं अशी वेगवेगळी होतील। तो प्रत्येकजण आपापला सुभा हे करायला मागेल, तर तसं न होता आहे तीच परिस्थिती राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे।